हे स्वयंपाकघर आज सकाळीच आम्ही आलोय. आल्यापासून साफसफाईच करतोय. पूर्ण असं जाळ्या झाल्या, त्या गोष्टींना भरपूर अशा जाळ्या केल्या. त्या सगळं मी आता हे झाडून काढले. आता लादी पुसून घ्यायची बघा. ही चूल आहे आपली. मी जळण सारून सगळं झाडून घेतले. नंतर व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते. हे गावचं आपलं स्वयंपाकघर आहे. हे समोर दिसते ती बाथरूम आहे. आणि घरात कोण नसलं तर बघा किती अवस्था बेकार होती घराची, आपल्या स्वयंपाकघराची. जिथल्या तिथं आम्ही असं झाकून ठेवून गेलेलं, भांडी बिंडी भरून, काय काय भांडी भरून ठेवली तुम्ही, काय अशीच होती बघा. ही असा धुरळा होता बघा, किती धुरळा झालाय, धूळ बसले भरपूर अशी. तर मी इकडं शेगडी आता धुयाला आली, तेवढ्यात मला आठवलं की चला आपण एक तुमच्यासंग व्हिडिओ शेअर करा गावच्या घराचा, म्हणून स्वयंपाक खोलीचा. सगळं मी असं साफ करून घेतले. बाकीच्या खोल्या पण मी झाडून घेतले. त्या इकडली ही खोली पण झाडून घेतली बघा, अशा पद्धतीनं. ही मुंबईनं डर मांडून ठेवले, मांडणे बघा, असं का झाडून सगळं ठेवलं. आणलेलं सामान मी इथंच ठेवले. असं पूर्ण ही खोली झाडून घेतली. आता होईल तशा लाद्या पुसून घेते मी. गावाला कसं कोण भेटत पण नाही ना कामाला, हे पटकन करायला, मग सगळं आपल्यालाच करायला लागतं. हळूहळू आता आपण करायचं. मग काय, हे गावचे धान्य ठेवले, बाजरी बिजरी भरून ठेवलेले ह्याच्यामध्ये. तिकडं मंदिर आहे, त्याच्या मागं गेलेलं आहे पुढची झाड. आता सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ही माझं स्वयंपाक खोली गावची, स्वयंपाकघर बोललं चालतं. मी ह्याच्यावर पण व्हिडिओ इथं शूट केल्या, तर काय काय टाकलं तर. चला तर मग बाय बाय, धन्यवाद. आता आपण किचन कट्टा साफ करून घेते बघा, स्वच्छ करून. तर घर बंद असल्यामुळे खूप जाळ्या आणि धुरळा बसतोय. तर मी शेगडी धुवून घेतली. आता लागेल किचन कट्टा साफ करून घे. बघा बघा कसा किती धुरळा होता. तर हात फिरेल तिकडे आपली लक्ष्मी फिरते, असं म्हण आहे. स्वच्छ आपण आता करून घेते पाणी ओतून. थोडासा मी पावडर टाकली होती. आपलं कसं बायकांचं कुठं जायचं तर आपल्याला काम असतंच, करायला लागतंच. गावी असं ना तर शहराच्या ठिकाणी असं सगळं स्वच्छ केल्याशिवाय तर आपल्याला जेवण पण बनवू वाटत. तर म्हणलं सगळं स्वच्छ करून. तर इथे बाजरीच्या भाकरी मी बनवल्या त्या 4 अशा गरमागरम. आणि आपण इथे मटक्या डाळीची आमटी बनवली बघा. गावी कसं मळ्यात राहिल्यामुळं काहीच भेटत नाही भाजीला, पण लवकर बाजार दिवशी असते. गावात पण बसते, पण आम्ही लगेच चालू यायलाच उशीर झाला, त्यामुळं जेवण बनवायला पण उशीर झाला. सगळं साफसफाई करायला जेवणापुरतीच भांडी घासून घेतली थोडीशी, आणि जेवण पहिलं बनवते. तर गावी भरपूर ऊन आहे असं, आणि आता सारखी ताण लागते. म्हणजे थोडं पहिलं आपण जेवण घेऊया. मटक्या डाळीची आमटी बनवली आणि बाजरीच्या भाकरी. तर अशा पद्धतीने आम्ही आता जेवतो. धन्यवाद, बाय बाय.